entry on Palm Sunday. झावळ्यांच्या रविवारी दीन राजाचा विजयी प्रवेश. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew chapter 21 verses 4 and 5. मत्ते 21 4 आणि 5 आपलं बायबल सगळ्यांनी काढा. All this was done that it might be fulfilled which was spoken by the prophet, saying, Tell ye the daughter of Zion, Behold, thy king cometh unto thee, meek and sitting upon an ass, and a colt, the foal of an ass. मत्तेयाचा 21वा अध्याय त्यातलं 4 आणि 5 वचन. आता हे अशासाठी झाले की भविष्यवाद्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते की सियोनाच्या कन्येला सांगा, हा पहा तुझा राजा, तो नम्र आहे आणि गाढवावर म्हणजे शिंगरू गाढवीचे बच्चे यावर स्वार झालेला असा तुझ्याकडे येत आहे. Praise God. Amen. And today as we celebrate the triumphant entry of Jesus Christ through that eastern gate or the golden gate, आणि त्या गोल्डन गेट मधनं येशू ख्रिस्तानं जो विजयी प्रवेश घेतला त्याविषयी आपण आज हा सगळा आनंदोत्सव करत असताना and as we see him riding on a humble donkey, आणि एका नम्र अशा गाढवावर बसून तो स्वारी करून येत असताना we want to let you know आम्हाला तुम्हाला हे कळवायचं आहे that this week was the most important week in human history. की हा जो आठवडा होता तो मानवी इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा आठवडा ठरला. It was the beginning of a great salvation that was going to be wrought for mankind. मानव जातीसाठी जे तारणाचं महाकार्य होणार होतं त्याचा शुभारंभ या आठवड्यात झाला. Now we give much attention to Christmas in the church world, आपण चर्चच्या जगात जर बघितलं तर क्रिसमसला जास्त मान सगळीकडे संपूर्ण जगात, नाताळला जास्त मान दिला जातो. there is so much of decoration and festoons and stars and Santa Claus and Christmas trees. आणि नाताळ किंवा क्रिसमसला सगळीकडे सजावट केली जाते, स्टार लावले जातात आणि बरीच काही सजावट केली जाते. And new clothes and food and etc. नवीन कपडे घातले जातात, चांगलं जेवण बनवलं जातं. हे सगळं नाताळच्या दिवसांमध्ये आपण पाहतो. And we also see it is more appeasing to even the unbelievers. आणि आपण हेही पाहतो की मग हे असं सगळं अविश्वासू माणसांना पण जरा आपल्याकडनं किंवा ख्रिस्ती लोकांकडनं असं बघायला आवडतं. And they get into the spirit of festivity. आणि सगळेच जण एक सण साजरा करायच्या मूड मध्ये येतात. Even the unbelievers, because of the joyous spirit that surrounds Christmas. आणि अविश्वासू लोक पण मग नाताळ साजरा करायच्या एका आत्म्यामध्ये किंवा स्पिरिट मध्ये उतरतात, कारण ते पाहतात की किती आनंद आहे, किती स्टार लागले आहेत, किती सजावट आहे, किती काय काय आहे. And so they also dance and rejoice. आणि मग ती माणसं सुद्धा, अविश्वासू माणसं सुद्धा नाचायला लागतात, आनंद करायला लागतात. And somewhere you see that there is this festivity spirit that is prevailing all around. आणि कुठेतरी कळायला लागतं, दिसायला लागतं की सणासुदीचे दिवस आले. But when it comes to the Passion Week, पण जेव्हा आवेशाचा किंवा पवित्र सप्ताहाचा समय येतो we don't see the world reacting in the same manner. त्याला पवित्र किंवा आवेशाच्या सप्ताहामध्ये माणसांची अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपल्याला दिसून येत And नाही. sometimes the church also is equally responsible because they don't have that same kind of passion that we see during Christmas time. आणि कधी कधी चर्चही तेवढंच त्याला जबाबदार आहे, कारण की चर्चमध्ये नाताळ समयामध्ये जो काही उत्साह आणि आनंद दाखवला जातो तो पवित्र सप्ताहाविषयीनं आणि ईस्टर संडे, गुड फ्रायडे या विषयीनं दाखवला जात नाही. तर चर्चही त्यासाठी कुठेतरी जबाबदार आहे. And that shows also that people are wanting more of entertainment. आणि त्यातूनही दिसून येतं की लोकांना करमणूक जास्त प्रमाणात हवी आहे. But when reality strikes पण जेव्हा वास्तविकता माणसावर येते, concerning sin and death and resurrection and life, पाप, मरण, पुनरुत्थान, जीवन याविषयीची वास्तविकता जेव्हा माणसावर येते many don't want to get involved in it. तेव्हा अनेक माणसांना त्यामध्ये भाग घ्यायला आवडत नाही. See, they all enjoy Jesus' birth because it has got to do with lot of fun आणि and frolic. सगळ्यांना येशूचा जो जन्म आहे त्यात आनंद घ्यायला आवडतं, कारण की तो बर्थडे आहे, वाढदिवस आहे. Amen. Amen. But when it comes to the Passion Week, पण जेव्हा आवेशाच्या सप्ताहाचा म्हणजे हा जो 8 दिवसाचा आता सप्ताह आहे त्याचा प्रश्न येतो, the world keeps off. तेव्हा संपूर्ण जग असं म्हणजे सायलंट ट्यून वर असतं. Because कारण if they ask you, you might be dealing with their sin. त्यांनी जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही कदाचित त्यांच्या पापाविषयीनं कारभार करायला जाणार. And nobody is interested in talking about sin and life and death. आणि कुणालाच पाप, मरण, जीवन या विषयाला हाताळायला फारसं आवडत नाही. But if you look at the New Testament, पण नवीन करारचा आपण पाहिला especially the 4 Gospels, तर नवीन करारातले खास करून 4 शुभवर्तमान, the Christmas story covers only a couple of chapters. नाताळची जी कथा आहे
ती चारही शुभवर्तमानामध्ये फक्त पहिल्या दुसऱ्या वार्त अध्यायात आपल्याला वाचायला मिळते. But the last week of Jesus, पण येशूचा हा जो शेवटचा सप्ताह आहे just this Passion Week, म्हणजे हा आवेशाचा सप्ताह, it covers about 28 chapters. तो मात्र 28 अध्यायांमध्ये आहे. Isn't it surprising and shocking? म्हणजे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे की नाही. It covers about 28 chapters of the Gospels. जवळजवळ शुभवर्तमानातले 28 अध्याय या येशूच्या आवेशाच्या सप्ताहावर लिहिलेले आहेत आणि येशूचा जो जन्म आहे, नाताळ आहे, त्याविषयीनं चारही शुभवर्तमानात फार तर पहिला दुसरा अध्याय बस. In fact, the whole story of the Gospel is building up to this all important Passion Week. आणि संपूर्ण शुभवर्तमानाची कहाणी मी तर म्हणतो होता 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 या आवेशाच्या सप्ताहाच्या शिखरापर्यंत पोहोचते. You know, our job as a Christian, ख्रिस्ती या नात्याने आपलं काम it is for the world to know, जगाला कळावं. not just about Christmas, ख्रिस्ती या नात्यानं आपलं काम असं आहे की जगाला कळावं, फक्त नाताळ नाही, but we need to even tell the world about the Passion Week. पण लोकांना आपण आवेशाचा सप्ताह सुद्धा सांगावा That what Jesus meant in this whole week. की संपूर्ण 8 दिवसामध्ये या पवित्र सप्ताहामध्ये येशूनी काय केलं, त्याला काय अर्थ आहे. Amen. Amen. If it weren't for the Good Friday and Easter जर गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे सगळं झालं नसतं and all the events leading to Easter, आणि सगळ्या या ज्या घटना ईस्टरकडे आपल्याला ज्या नेणाऱ्या घटना 8 दिवसात घडलेल्या आहेत, it would mean nothing to a Christian then. तर मग ख्रिस्ती माणसाला या सगळ्याचा काही अर्थ लागणारच नाही. Amen. This Passion Week plays a very important role for a Christian. हा आवेशाचा जो सप्ताह आहे ना, त्याची भूमिका ख्रिस्ती माणसाच्या जीवनात फार महत्वाची Paul आहे. said पॉल in म्हणाला 1 Corinthians 1:23, 1 कोरिंथ्याचा 23वा अध्याय we preach Christ crucified. की आम्ही ख्रिस्त क्रुसावर टांगलेला See? गाजवत आहोत. He says, I preach Christ crucified. आम्ही ख्रिस्त क्रुसावर टांगलेला गाजवत आहोत. He doesn't say we preach Christ born in a barn or a stable. तो असं नाही म्हणत की आम्ही ख्रिस्त कुठल्या गोठ्यात का कुठल्या गव्हाणीमध्ये जन्माला आला ते आम्ही गाजवत नाही, तर वधस्तंभावर टांगलेला ख्रिस्त आम्ही गाजवत आहोत. Because it is the Passion Week that gives life to the कारण की dead. आवेशाचा हा पवित्र सप्ताह जीवन देतो या सगळ्याला. That's why the next 7 days are very important days for a Christian. आणि म्हणून पुढचे 7 दिवस एखाद्या ख्रिस्ती माणसासाठी फार महत्वाचे आहेत. We should be witnesses on these 7 days. या 7 दिवसांविषयीनं आपण साक्ष द्यायला हवी. And all this started आणि हे सगळं सुरू झालं on Palm Sunday. झावळ्यांच्या रविवारी, As Jesus was headed towards Jerusalem riding on a donkey. जसा येशू ख्रिस्त गाढवावर बसून यरुशलेमेकडे जायला निघाला, सगळ्याची सुरुवात तेव्हा झाली. He was attending the Passover meal. तो वलांडणाच्या भोजनाकडे जात होता. And this is where our passage is picked up from today. आणि आजचा आपला जो उतारा आहे तो तिथूनच घेतलेला आहे. And this was the first time in all his ministry आणि येशूच्या सर्व सेवेत पहिल्यांदाच that Jesus rode as a king. राजा म्हणून येशू ख्रिस्त बसून आला. He never all time of his ministry ever said that he was a king. बाकी मिनिस्ट्रीमध्ये कधी त्यानं असं म्हणून घेतलं नाही की मी राजा आहे. Every time he called himself as the son of man or son of God. दरवेळेला मी मानवी पुत्र आहे का मी देवाचा पुत्र आहे असं त्याने म्हणून घेतलं. But he never proclaimed himself to be a king. कधीच त्याने स्वतःला मी राजा आहे असं आपल्या सेवेच्या कारकिर्दीत म्हणून घेतलं He नव्हतं. never even gave a hint by his action that he was a king. आणि कधी त्यानं कृत्यांद्वारे पण कुठे हिंट दिली नाही का चाहूल दिली नाही की बघ मी राजा आहे. Though he was the king of kings and the lord of lords. आणि जरी तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता तरी सुद्धा But here इथे मात्र he was fulfilling a very important prophecy of the Bible. बायबल मधली एक अतिशय महत्वाची भविष्यवाणी तो पूर्ण करीत होता. A prophecy that said much about him, what he was and who he was. अशी भविष्यवाणी की जी त्याच्या स्वतःविषयी बोलत होती की मी कोण आहे, मी काय होतो, मी कोण होतो. Because Zechariah had said it कारण की जखर्या बोललेला about 600-700 years back. 600-700 वर्षांपूर्वी In Zechariah 9 and 10. जकर्या 9वा अध्याय 9 आणि 10 वचन, Rejoice greatly, O daughter of Zion. Shout, daughter of Jerusalem. See, your king comes to you, righteous and having salvation, gentle and riding on a donkey, on a colt, the foal of a donkey. जकर्या 9वा अध्याय 9 आणि 10. अगे सियोनाच्या कन्ये अत्यंत उल्हास कर, अगे येरुशलेमेच्या कन्ये हर्षनाद कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,
तो न्यायी आहे आणि त्याच्याजवळ तारण आहे. तो नम्र आहे आणि तो गाढवीच्या शिंगरावर स्वार झालेला आहे. How meek he was. तो किती नम्र होता. He didn't come on his own to proclaim himself a king, but according to the prophecy he came. तो स्वतःहून मी राजा आहे हे घोषित करायला आला नाही, तर भविष्यवाणीनुरूप तो हे करायला आला. Because the prophecy said that he would come like a king, he came like a king. आणि भविष्यवाणी म्हणत होती की तो राजाप्रमाणे येणार आहे, म्हणून तो राजाप्रमाणे आला. And by his action, आणि त्याच्या कृतीद्वारे he not only showed that he was a king, but what kind of a king he was and what kind of a king God approves he showed. त्यांनी फक्त हे दाखवून दिलं नाही की तो कुठल्या पद्धतीचा राजा होता, तर कुठल्या पद्धतीचा राजा होता, राजा कसा असायला पाहिजे, देवाने मान्यता दिलेला तो राजा होता, हे त्याने दाखवलं. Praise the Lord. Amen. He showed to the world त्याने जगाला दाखवलं that he was not like the worldly king. की मी जगातल्या राजांसारखा नाहीये. I am the king, मी राजा आहे, but not according to the world standards. पण जगाच्या पातळीनुरूप नाही. I will show you what kind of a king God wants and God approves. मी तुम्हाला दाखवीन की देवाला कुठल्या पद्धतीचा राजा हवाय, देव कुठल्या पद्धतीच्या राजावर मान्यता देतो. That's why he didn't come riding on a horse, he came riding on a donkey. आणि म्हणून तो घोड्यावर बसून नव्हे तर गाढवावर बसून आला. Normally a king comes riding on a horse. साधारणतः राजे महाराजे घोड्यावर बसून येतात. No king ever rode a donkey. कुठलाच राजा कधीच गाढवावर बसून आलेला नाही. And that spoke about one very expressive trait that we find in Jesus. आणि त्यातून येशूत एक अतिशय जो महत्वाचा गुणधर्म होता तो दिसून येत आहे. And that was meekness. आणि तो गुणधर्म म्हणजे लीनता, नम्रता, दीनता. And every time I take this chapter, I just see the Lord with all his meekness. आणि ज्या दरवेळेला मी हा अध्याय घेतो त्या दरवेळेला मला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संपूर्ण नम्रतेसह दिसतो. And there is a great lesson on meekness that many people have missed. आणि नम्रतेवरचा खूप असा मोठा धडा अनेक माणसांनी मात्र चुकवला. And once you get to know the meaning of this meekness, आणि एकदा का तुम्हाला नम्रता म्हणजे काय याचा अर्थ कळला, according to the word, देवाच्या शब्दानुरूप दीनता, नम्रता कशाला म्हणतात, you will see how powerful this word meekness becomes in us. हे जर तुम्हाला कळून आलं तर तुम्हाला दिसून येईल की नम्रता हा शब्द आपल्यामध्ये किती प्रबळ आणि किती सामर्थ्यवान रीतीने कार्य करत आहे. How powerful its results are when you apply meekness in your life. आणि किती सामर्थ्यशाली त्याचे परिणाम आहेत जेव्हा नम्रता आपण आपल्या जीवनामध्ये वापरतो. Now Jesus is entering into Jerusalem gate, आता येशू ख्रिस्त यरुशलेमेच्या दारात प्रवेश करत आहे. and in his time त्याच्या काळात that gate was the eastern gate or the golden gate. ते दार जे होतं त्याला ईस्टर्न पूर्वेकडचं किंवा गोल्डन गेट असं म्हणतात. And once he entered through that gate, आणि एकदा तो त्या दारातनं प्रवेश करून आला after that की त्याच्यानंतर the gate was closed, ते जे दार आहे ते बंद झालं closed for all time. आणि सर्व काळासाठी सदैव ते दार बंद झालं. 13th or 15th century King Suleiman, he closed that gate for all time. 13व्या किंवा 15व्या शतकातला राजा सुलेमान, त्या सुलेमान राजानं गोल्डन गेट बंद करून टाकलं. He didn't want anybody because there was a rumor that time that Jesus is going to come once again through this gate, and he didn't want Jesus to कारण की enter. अफवा पसरलेली होती ती त्या काळामध्ये की येशू ख्रिस्त त्या दारातनं परत येणार आहे आणि म्हणून त्याला ते नको होतं. त्याला येशू ख्रिस्त परत त्या दारातनं आत येताना नको होता आणि म्हणून त्यानं काय केलं, ते दारच कायमचं बंद करून टाकलं. Because Ezekiel 44 gives the prophecy that Jesus, when he would be coming back to Jerusalem as a king, he would ride through that golden gate. कारण यझेकिएल 44 मध्ये आपल्याला ही भविष्यवाणी दिलेली आहे की येशू ख्रिस्त जेव्हा राजा म्हणून परत येईल तो त्याच दारातनं परत प्रवेश करेल. And it is mentioned very clearly that the gate will be shut, but it will be opened when the Messiah enters. आणि अगदी विशिष्टपणे अगदी क्लिअर कट तिथे लिहिलेलं आहे की दार बंद असेल पण मसीहा जेव्हा परत येईल तेव्हा ते दार उघडेल. So the first point is पहिला मुद्दा असा आहे the meekness of Jesus. येशूतली नम्रता. Behold, thy king cometh unto thee, meek and sitting upon an ass. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, गाढवावर बसून नम्र हो. On that first Palm Sunday, त्या पहिल्या झावळ्यांच्या रविवारी Jesus showed to the world, येशू ख्रिस्ताने जगाला दाखवलं as he rode on the donkey, जसं तो गाढवावर बसून आला the kind of life he lived, कुठल्या पद्धतीचं जीवन त्याने जगलेलं आहे, the kind of attitude he carried. कुठल्या पद्धतीची वृत्ती त्याच्यामध्ये आहे. You can see all his passion through the spirit of meekness. आणि त्या नम्रतेच्या आत्म्याद्वारे तुम्ही त्याच्यातला सगळा आवेश पाहू शकत आहात. The world may not know it. जगाला कदाचित हे कळणार They नाही may even mock at what Jesus did on that Palm Sunday. आणि कदाचित जग येशू ख्रिस्ताने झावळ्यांच्या रविवारी जे केलं त्याची थट्टाही करेल. I know every Roman soldier would have laughed मला माहित आहे प्रत्येक रोमी शिपाई हसला असेल because the Roman soldiers know how their king
enters in. कारण की रोमी शिपायांना ठाऊक आहे की आमचा राजा, आमचे सम्राट, आमचे महाराजे कसे येतात, त्यांची एंट्री कशी असते. And so this was a very strange and funny thing for them. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे एक विचित्र आणि गंमतशीर काम झालं की गाढवावर बसून एखादा येतो आणि म्हणतो मी राजा आहे. How funny it is. म्हणजे हे किती गंमतशीर आहे, विनोदी आहे. But Jesus revealed this state to us. परंतु येशू ख्रिस्ताने ही दशा आपल्याला प्रगट केली. He showed it to his church, to his people. येशू ख्रिस्ताने त्याच्या चर्चला आणि त्याच्या लोकांना हे प्रगट केलं. He showed it to the church what this means in the spiritual world. येशू ख्रिस्ताने चर्चला हे प्रगट केलं की आध्यात्मिक जगात याचा काय अर्थ आहे. He showed it to the church and the spiritual world how powerful is meekness. त्याने जगाला दाखवलं, आध्यात्मिक जगाला दाखवलं की त्याच्यातली नम्रता किती सामर्थ्यवान आहे. And that's what we are going to learn on this Palm Sunday. आणि आजच्या झावळ्यांच्या रविवारी आपण हे शिकणार आहोत. Because it will work very powerfully in your life. कारण फार सामर्थ्यवान रीतीनं तुमच्या जीवनात हे कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Once this meekness trait is revealed to you, it will work a very powerful way in your life. एकदा का नम्रतेची अवस्था आपल्या जीवनाला प्रगट झाली की सामर्थ्यवान रीतीनं नम्रता आपल्या जीवनात कार्य करायला लागेल. And once you get this revelation, आणि एकदा का आपल्याला हे प्रगटीकरण मिळालं, I promise you, मी तुम्हाला वचन देतो, you will be living one of the most powerful life you ever lived. तुम्ही एक अतिशय सामर्थ्यवान असं जीवन जगाल की जे तुम्ही कधीही जगलेले नाही. You know, if there was anybody on this earth who was the most meekest person, त्या जगात जो कोणी सगळ्यात जास्त नम्र असा व्यक्ती होता, it was Jesus तर Christ. तो येशू ख्रिस्तच होता Amen. किंवा आहे. There is nobody else. बाकी कोणीच नाही. If you want to learn about meekness, you have to go to Jesus. आपल्याला नम्रतेविषयी शिकायचं असेल तर आपल्याला येशूकडेच जायला You लागेल. cannot learn meekness from anyone else. आपण नम्रता आणि कुणाकडूनही शिकू शकत नाही. कुठलाही माणूस आपल्याला नम्रता शिकवू शकत नाही. If you haven't first learned from Jesus. जर पहिलं आपण येशूकडून नम्रता शिकलेली नसेल तर. Amen. Amen. You cannot learn meekness from even Paul if you have not first met Jesus. पहिलं जर आपण येशूला भेटले नसू तर पॉल कडून सुद्धा आपल्याला नम्रता शिकता येणार नाही. Are you understanding what I'm saying? मी काय म्हणतो तुम्हाला कळतंय ना. You cannot even study the meekness of Moses if you have not met Jesus. मोशेतली नम्रता सुद्धा आपण शिकून घेऊ शकणार नाही जर प्रथम आपण येशूला भेटलो नसू तर. But we will study the meekness of Jesus first. पण येशूतली नम्रता आज आपण पहिली बघूया. Amen. Amen. Then we can study other men of God's meekness. त्याच्यानंतर इतर देवाच्या सेवकांमधली नम्रता आपण बघू. Because they all imitate Jesus. कारण सगळे येशूचंच अनुकरण करतात. Now, if you आता find in the area of Jesus, आपल्याला येशूच्या भागात जर आपल्याला आढळलं in the area of meekness, म्हणजे नम्रतेचा हा जो भाग आहे, you will see right from childhood Jesus had this meekness. तर बालपणापासून आपल्याला लक्षात येईल की येशूमध्ये नम्रता होती. How do we know? आपल्याला कसं माहित? Because right from childhood, कारण बालपणापासून Jesus somehow knew that he was the Messiah. येशूला कसं तरी करून माहिती तर होतच की मीच मसीह आहे. Yes. हो, Because obviously he was born with a miracle birth. हा साहजिक आहे. त्याचा जन्म इतका चमत्कारिक होता. The mother must have been continuously telling him, आई त्याला सतत सांगत असेल you are born of the Holy Spirit. की पवित्र आत्म्याद्वारे तुझा जन्म झालाय. Yes, he is your father, but he is your foster father. Joseph is your foster father, but you are born of the Holy Spirit. ते तुझे वडील आहेत, मानलेले वडील आहेत, पण पवित्र आत्म्याद्वारे तुझा जन्म So झाला. right from childhood, तर बालपणापासून Jesus knew येशूला ठाऊक होतं somewhere he has a touch of God. की कुठेतरी माझ्या जीवनावर देवाचा स्पर्श आहे. Unlike any other person in the whole world, अख्ख्या जगातील इतर कुठल्याही व्यक्तीप्रमाणे नव्हे. that he is a miracle child. त्याला ठाऊक होतं की मी चमत्काराचं बाळ आहे. Even at the age of 12, आणि 12 वर्षाचा झाला तेव्हाही as he entered the temple gates, जसं तो त्या मंदिराच्या दारातनं गेला, though the full revelation of the messianic calling did not enter in him, मेसॉनिक पाचारणाचं पूर्ण प्रगटीकरण जरी तोवर त्याच्यात गेलेलं नव्हतं, it came later. नंतर आलं कारण तेव्हा तो 12चाच होता. But he knew one thing, पण त्याला एक गोष्ट माहित होती that something is different in me. की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. And as he started reading the scriptures, आणि जसं त्याने शास्त्रवचन वाचायला सुरुवात he केली, started seeing himself in the scriptures. त्याला दिसायला लागलं, त्याला कळायला लागलं की या वचनांमध्ये लिहिलेला मीच आहे. The volume of the word is speaking about me. आणि या शब्दांमध्ये जे लिहिलेलं आहे, ज्याविषयी लिहिलेलं आहे, ज्या कुणाविषयी लिहिलेलं आहे, तो मीच आहे. And it entered his conscience. आणि त्याच्या सद्विवेक भावात ते सगळं गेलं. And surely he was not kept in the dark. आणि नक्कीच त्याला अंधारात ठेवलेलं नव्हतं. And he knew that he had been called for a special mission by God. त्याला माहिती होतं की देवाने मला खास कामानं पाचारलंय. And that's why म्हणून when he was lost in the temple जेव्हा तो मंदिरामध्ये हरवला and his parents came seeking for him, आणि त्याचे वडील त्याला शोधत आले, he said, माता पिता शोधत आले, तेव्हा तो म्हणाला, didn't you know that I should be in my father's business? तुम्हाला माहित नाही की मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवं. Now at a tender age of 12, he
speaking spiritual sense. म्हणजे 12च्या कवळ्या वर्षी तो आध्यात्मिक अर्थपूर्ण रीतीनं बोलत Now आहे. he is not talking about Joseph's carpentry business. तो योसेफाच्या सुतारीच्या व्यवसायाविषयी बोलत He नाही, is talking about the heavenly Father. तो स्वर्गीय बापाच्या व्यवसायाविषयी बोलत आहे. You can imagine how much he had relationship with the heavenly Father म्हणजे till that कल्पना time. करा की तोवर त्याचं किती स्वर्गीय बापाशी नातं लागलेलं होतं. Yet तरी pride never entered his heart. गर्व कधीच त्याच्या अंतःकरणात आला नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Pride never entered his heart. गर्व कधी त्याच्या अंतःकरणात आला नाही. For whole of 30 years, संपूर्ण 30 वर्ष he lived a hidden life. तो एक लपलेलं जीवन The जगला. world did not know जगाला माहिती नव्हतं what a great mission he has come with. काय महान कार्यानं हा माणूस आलेला आहे. He never proclaimed himself to be the Messiah. कधी त्यानं स्वतःला असं घोषित करून घेतलं नाही की मी मसीहा आहे. He was, Bible says he was obedient to his father. बायबल म्हणतं की तो आपल्या बापाच्या आज्ञेत होता. He just did the work of his father. त्यानं केवळ आपल्या बापाचं काम केलं. Meekness leads one to submissiveness. नम्रता एखाद्याला आज्ञांकितपणात आणते. Always remember that. नेहमी लक्षात ठेवा, नम्रता एखाद्याला अधीनतेत आणते. If any meekness does not lead you to submissiveness, it is false meekness. तुम्ही जर म्हणताय की मी नम्र आहे आणि ती जर नम्रता तुम्हाला आज्ञांकित राहायला आणि शरण यायला लावत नसेल तर तुम्ही खोटं बोलताय आणि तुम्ही नम्र नाही. Because कारण submission alone will get you into the timing of God. शरण येणं, अधीन होणं हेच तुम्हाला देवाच्या वेळापत्रकात आणून बसवेल. Meekness leads one to submissiveness. Submissiveness leads one to get into the timing of God. नम्रता एखाद्याला अधीनता शिकवते. अधीनता त्या माणसाला देवाच्या वेळापत्रकात आणून बसवते. Now look at Jesus. येशूकडे पहा. You see, meekness is right inside of him completely. नम्रता येशूमध्ये त्याच्या आत भिनलेली Now, दिसते. it doesn't just fall upon you. आपल्यावर नम्रता अशीच पडत नाही. Amen. आमेन. You learn meekness. आपल्याला शिकावी लागते How नम्रता. should we learn meekness? नम्रता कशी शिकायची? By submitting in small things. लहान लहान गोष्टींमध्ये अधीन व्हायचं. See, if you want to write it down because all that will be spoken from here is of the Holy Ghost. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. Or keep it in your mind, whatever. लिहून घ्यायचं तर लिहून घ्या. इथून सगळं बोललेलं पवित्र आत्म्याद्वारे बोललं जातं आणि नाही तर डोक्यात मनात ठेवा. Meekness. नम्रता It comes from submitting to God, submitting to others, and submitting in small things. नम्रता अधीन होण्यामुळे येते. देवा अधीन येणं, इतरांच्या अधीन येणं, लहान लहान गोष्टींमध्ये अधीन होणं. Praise the Lord. Amen. When one is not submissive, he has no meekness. एखाद्या व्यक्तीमध्ये अधीनता आणि शरण यायचा स्वभाव नसेल तर तो माणूस नम्र नाहीये. Now, Jesus grew up as an ordinary carpenter's son. येशू ख्रिस्त एका साध्या सुताराच्या मुलासारखा वाढला. And though his father and his mother and his relatives knew that there was a special call for him, जरी त्याच्या माता पितांना आणि नातेवाईकांना माहिती होतं की येशूवर काहीतरी खास पाचारण आहे and they must have behaved in a very different way आणि ते later फार on. वेगळ्या रीतीनं मागावून कदाचित वागले असतील, But पण in the beginning, सुरुवातीला he was like any ordinary child. कुठल्याही साध्या लेकरासारखाच होता येशू. But he was learning humility. पण नम्रता शिकत होता येशू. That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं once एकदा after Jesus said, don't you know I should be about my father's business, Bible further says that he went and became submissive to his parents. येशू असं म्हटल्यानंतर की तुम्हाला माहित नाही का की मी माझ्या बापाच्या व्यवसायात असायला हवं, हे विधान त्याने केल्यानंतर बायबल म्हणतं की तो आपल्या माता पितांच्या आज्ञेत आणि अधीनतेत राहिला. That is called meekness. याला म्हणतात नम्रता. It comes from meekness. याला म्हणतात अधीनताची येते नम्रतेतनं. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? Submissiveness comes from meekness. अधीनता नम्रतेतून येते. And then मग in that whole town where Jesus was, त्या पूर्ण गावात जिथे येशू होता, in Nazareth, नाझरेत, you learn that people know him as a carpenter's son. आपल्याला असं कळतं की लोक त्याला सुताराचा मुलगा म्हणून ओळखायचे. He is not known as the Messiah or a miracle baby. त्याची ओळख मसीहा किंवा चमत्काराने झालेलं बाळ अशी काही त्याची ख्याती नव्हती, तर त्याला ओळखलं जायचं असं म्हणून की सुताराचा मुलगा आहे. Amen. Amen. He was the carpenter's son. सुताराचा मुलगा आहे. So every time दरवेळेला they used to see Jesus, जेव्हा लोक येशूला पाहायचे, little Jesus, लहान येशू, they used to say, बाळ येशू, तेव्हा लोक म्हणायचे see carpenter's son. सुताराचा मुलगा आला बघ. What does it show? याचा अर्थ काय? It speaks very highly of the meekness of Jesus. येशूतल्या नम्रतेविषयी फार उच्च धडा या मागे आहे. And as he was growing up, आणि जसा येशू मोठा होत होता, he must have surely been helping his father. नक्कीच तो आपल्या वडिलांना मदत तर करत असेल. Amen. आमेन. Father must be saying, वडील म्हणत असतील, Jesus, make that chair now.
म्हणजे योसेफ त्याचे वडील म्हणत असतील की येशू तेवढी खुर्ची करून घे. And so he must be helping his father to make the chair and table and yoke and cart and all आणि those येशू things. ख्रिस्त आपल्या वडिलांना या जगातल्या मानलेल्या वडिलांना योसेफाला खुर्ची म्हणा, टेबल म्हणा, जोकड म्हणा, लाकडाचं जे काही सामान ते तयार करतात त्यामध्ये मदत करत Just असे. imagine कल्पना करा, Jesus, the Son of God, येशू जो देवाचा पुत्र a आहे, man without sin, जो निष्पाप आहे, doing such a humble job. इतकं नम्र काम करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Some of us think that this kind of job is not for us. आपल्यातल्या काहींना उगीच असं वाटतं की नाही नाही आमचं हे काम नाही. And we are not even half Messiah. I mean, we are nothing. आपण तर अर्धे मसीहा पण नाही. अर्धे मसीहा काय, आपण कोणीच नाही, आपण शून्य आहोत. See, there's no such thing as great job and small job in the eyes of God. एक गोष्ट लक्षात घ्या, देवाच्या नजरेमध्ये मोठं काम छोटं काम असे काही वर्ग नाहीत. Faithfulness to every kind of job is what counts before God. मोठं काम छोटं काम असं काही नाही. काम इज काम आणि कामामागे विश्वासूपणा देवाला लागतो. Pastor, how can I develop meekness? पास्टर, मी नम्रता कशी बरं स्वतःमध्ये विकसित करू? You can never develop meekness unless you start doing odd jobs. जर तुम्ही लहान सहान कामं करायला सुरुवात करत नाही, कधीच तुमच्यामध्ये नम्रता वाढणार नाही. There is no way to meekness, नम्रतेचा मार्ग नाहीये. but which leads through doing odd job. पण लहान सहान कामं करून माणूस पोचतो कुठे? मी नम्र झालो. See, there is a humility and submission. नम्रता असते, अधीनता असते. How? By doing odd jobs. सगळी लहान सहान कामं करून मग आपण ती नम्रता दाखवतो की मी नम्र आहे. You need to start doing odd jobs. लहान सहान कामं करून सुरुवात करायची. You cannot think of rising without involving yourself in ordinary matters of life. स्वतःला आयुष्यातील साध्या सुध्या लहान सहान गोष्टींमध्ये गुंतवल्याशिवाय मी नम्र आहे असं आपण म्हणू शकत नाही. Brooming the place, झाडू मारणं, standing in one corner, एका कोपऱ्यात उभं राहणं, talking to somebody about Jesus. कुणाला तरी येशूविषयी सांगणं. Amen. आमेन. Odd jobs, small jobs. म्हणजे ही लहान सहान कामं. I know in some churches some are forced to do humble works. मला ठाऊक आहे काही चर्चमध्ये लोकांना अशी नम्र लहान सहान कामं करायची बळजबरी केली जाते. But that is not right. पण तेही बरोबर नाही ना. People have to be slowly taught how to do the humble job and not compel them to do, because they will never learn meekness. बळजबरीची नम्रता नको. लोकांना हळू हळू करून नम्रता शिकवायची, म्हणजे मग ते अधीनतेची नम्रतेची कामं करायला लागतील आणि ती त्यांच्यामध्ये टिकेल. Any compulsion of doing odd jobs will never develop meekness and submissiveness in a person. लहान सहान कामं करणं, लहान सहान कामं करणं असं म्हणून एखाद्या माणसात बळजबरीनं आपण नम्रता पैदा नाही करू शकत. If one is compelled to do ordinary work, एखाद्या माणसाला जर आपण लहान सहान साधं काम करायला गळ घातली, नाही तू करच, then he may be working there for 40 years. तर 40 वर्ष कदाचित तो तिथे काम करत He will असेल, never develop meekness and he will never be blessed. पण तो कधीच नम्र असणार नाही आणि तो कधीच आशीर्वादित होणार नाही. Meekness leads to blessings, नम्रता आशीर्वादाकडे आपल्याला आणते, but not compelled पण meekness, or बळजबरीची compelled work. गळ घातलेली नम्रता नाही. You need to do it by choice. आपण निवडलं पाहिजे की नाही मला नम्रच राहायचंय. दोन काम दिलं, एक स्टेजवर बसायचं, एक खाली बसायचं. I mean, it is upon you. तुमच्यावर आहे, See, it is upon you. तुमच्यावर आहे. Because a person who is made to sit on the stage, later on he will not like you to put him down. ज्या व्यक्तीला आपण स्टेजवर बसायला लावतो, मागाहून त्याला खाली बसायला सांगितलं तर आपल्याकडे आवडत नाही. It's like, there are people who want to become pastors and they directly go to a Bible college. काही लोकांना पास्टर बनायची इच्छा असते, मग ते सरळ बायबल कॉलेजला जातात. And then after that, त्याच्यानंतर they study what to do, the qualifications of a pastor. की पास्टर कसं बनायचं ह्या विषयीनं सगळं तिथे शिकतात. Straight they come on the stage. आणि सरळ मग स्टेजवर येतात And then they tell you आणि सांगतात all the doctrines of the word. शब्दातलं तत्व. But they cannot stand any insult, they cannot stand any odd jobs. शब्दातली तत्व सांगायला सुरुवात करतात, शिकून आलेली असतात ना, पण त्यांना अपमान सहन होत नाही, लहान सहान कामं सांगितलेली सहन होत नाही. Because they didn't do any of those kind तर there. असलं काय आम्हाला बायबल कॉलेजमध्ये शिकवलंच नाही. म्हणजे आय मीन वी वर नेव्हर Say, टोल्ड ऑल you're दिस. not told to fold your shirt and go down. आम्हाला तिथे कधीच भाया गुंडाळ आणि झाडू मार असं नाही And सांगितलं. that's why it becomes difficult for those people who come straight from Bible college to take over a church. आणि म्हणून बायबल कॉलेजमधून थेट चर्च घ्यायला येणाऱ्या पास्टरांना त्रास होतो. Praise the Lord.
म्हणून समस्या होतात. Once a person is taught to do little things, एकदा का माणसाला सगळे डोस हळूहळू पाजून टाकायचे आणि तो एकदा शिकला that person develops the quality of meekness and submissiveness. की त्या माणसामध्ये एक अशी फर्स्ट क्लास नम्रता आणि अधीनता निर्माण होते की बस That which money cannot buy. की जी पैशातनं आपण विकत घेऊ शकत नाही. That work can be done by choice. ते काम निवडीनच होऊ शकतं. Look at Jesus. येशूकडे पहा. He said, I will sit on the ass. येशू म्हटला मी गाढवावर बसणार. He was not forced or compelled to sit on an ass. त्यांनी ठरवलं. त्याला कोणी बळजबरी केली नव्हती की सर आज घोडे आणि हत्ती नाहीयेत तुम्ही गाढवावरच बसा असं त्याला कोणी म्हटला नव्हता. तो म्हटला सर मला नको घोडे हत्ती मला गाढवच हवंय. Praise God. That is a choice. निवड आहे. That is meekness. त्याला नम्रता That is म्हणतात. humility. त्यालाच नम्रता That is म्हणतात. submissiveness. त्यालाच अधीनता म्हणतात. Did it all happen in one day? हे सगळं एका दिवसात झालं का? No. नाही. It was developed in him right from childhood. हे लहानपणापासनं बालपणापासनं त्याच्यात हळूहळू विकसित होत गेलं. No Bible training, but training of the Holy Spirit. बायबलचं ट्रेनिंग नाही, पवित्र आत्म्याचं ट्रेनिंग झालं. No Bible college training, but Holy Ghost training. बायबल कॉलेजचं प्रशिक्षण नाही, पण पवित्र आत्म्यानं प्रशिक्षण दिलं. Let me tell you, no lecturer can give you the training of meekness. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे, कुठलेही प्राध्यापक तुम्हाला नम्रतेचा धडा शिकवू शकत नाही. Nobody can teach you. कुठलेही प्राध्यापक तुम्हाला नम्रतेचा धडा शिकवू शकत नाही. And it comes by choice. आणि ती निवडीनं येते बरं का. आपल्याला मी निवडायला हवं, मला कोणी बळजबरी करू शकत नाही. मी निवडायला पाहिजे, मी काय करणार आहे. Always start with a very small job. नेहमी लहान लहान कामांनी सुरुवात करा. Always start with ordinary jobs. नेहमी साध्या कामांनी सुरुवात करा. And keep doing it even after you are elevated. आणि तुम्हाला उन्नती मिळाल्यानंतर सुद्धा लहान कामं करत राहा. That will keep you humble. त्यातनं तुम्ही नम्र राहाल. At the end of the life of Jesus, he was seated on a donkey. येशूच्या जीवनाच्या समाप्तीच्या वेळेला तो कुठे बसलेला दिसला? गाढवावर. From the beginning till the end, सुरुवातीपासून शेवटापर्यंत carry that attitude in you. तीच वृत्ती तुमच्यात ठेवा. A time may come, मग एक वेळ येईल, God will elevate you. देव तुम्हाला उन्नती देईल. And somebody will say, आणि कोणीतरी म्हणेल, Pastor, पास्टर, brother, ब्रदर, sister, सिस्टर, can you do this small errand work for me? तुम्ही एवढं हे लहान साधं काम करणार का माझ्यासाठी? मी कोण आहे माहितीये का? मी तो नव्हे. मी तो मी नव्हे. वेगळं अरे, आहे. Say that. You cannot say that. असं म्हणून चालत नाही. Meekness, you need to grow till your death. नम्रता, तुम्ही विचाराल नम्रता कधीपर्यंत शिकायची असते? म्हणजे सर त्याची डिग्री आपल्याला कधीपर्यंत 25, 30, 35, 40 वर्षाचा? नाही, मरेपर्यंत शिकायची Praise the असते. Lord. If one is humble, एखादा माणूस जर नम्र असेल, God will give him more power. देव त्याला अजून सामर्थ्य देईल. God will आमेन. give him more power. देव त्याला अजून सामर्थ्य देईल. God will give him more देव exaltation. अजून त्याला उन्नती देईल. When you desire just one thing, how can I glorify God in all this? जेव्हा तुम्ही एकच इच्छा जेव्हा बाळगाल की मी या सगळ्यामध्ये देवाचा गौरव कसा करू. When Jesus increases, येशू जेव्हा वाढला, automatically you decrease. येशू वाढला आपल्यामध्ये की आपण कमीच होतो. And every form of exaltation shall be yours. आणि उन्नतीचा प्रत्येक प्रकार मग तुमचाच असणार. Look at Jesus. येशूकडे पहा. There were many times बऱ्याच वेळेला when he was challenged to display his glory. जेव्हा त्याला आव्हान टाकण्यात आलं की तुझ्यातला गौरव प्रदर्शित करून दाखव. Even as the Son of Man, मानवी पुत्र म्हणून सुद्धा many times temptation came to him. बऱ्याच वेळेला मोह त्याच्याकडे आले Come on, display your power. की तुझ्यातलं सामर्थ्य प्रदर्शित करून दाखव. But Jesus never displayed his power. येशूने कधी आपल्यातलं सामर्थ्य प्रदर्शित केलं नाही. Not for his self glory, but for the glory of God. स्वतःच्या गौरवासाठी आय एम नॉट ऑन डिस्प्ले. मी देवाच्या गौरवासाठी काम करणारा Many आहे. times the devil prodded him to display his messianic stand and glory. अनेक वेळेला सैतानाने पण त्याला टोचा मारायचा प्रयत्न करून उस्कवायला पाहिलं की तू देवाच्या गौरवाखातर का आपल्यातलं सामर्थ्य सगळं प्रदर्शित करून टाक. Even at the beginning of Jesus' ministry, येशूच्या सेवेच्या सुरुवातीच्या काळात सुद्धा what did the devil do? सैतानाने काय केलं? He prodded Jesus. उस्कवलं येशूला थोडंसं. प्रयत्न केला म्हणजे Go and display your messianic power to the world. की जा तुझं मेसॉनिक सामर्थ्य जगाला दाखव ना. Reveal to the world that you are the Messiah. दाखव ना जगाला की मी मसीहा आहे. But he didn't reveal it then. त्यांनी नाही तेव्हा प्रगट केलं. Why didn't he reveal then? का तेव्हा त्यांनी प्रगट नाही केलं? Because कारण meekness leads to submissiveness. Submissiveness leads one to the timing of God. नम्रता माणसाला अधीनतेकडे आणते. अधीनता माणसाला देवाच्या वेळापत्रकात बसवते. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय बोलत आहे. Amen. आमेन. And so Jesus did not reveal his
his identity. येशूने त्याची ओळख दिलीच नाही. But only on that Palm Sunday, फक्त त्या झावळ्यांच्या रविवारी he displayed his majesty. त्यानं आपला शाहीपणा प्रदर्शित केला. Why? का? Why on that day? का त्याच दिवशी Immediately he fell in the timing of God, लगेच तो देवाच्या वेळेत मग आला. because कारण that was the 10th day of Nisan. तो निसानचा 10वा दिवस होता. The 10th day of Nisan. तो निसानचा 10वा दिवस होता. You know the Passover? तुम्हाला वलांडण ठाऊक आहे ना? God told Moses, ते मोशेला म्हणाला 10th day of Nisan, set a lamb aside. निसानच्या 10व्या दिवशी कोकरू वेगळं कर. On the 14th day, it has to be slain. 14व्या दिवशी ते ठार मार. Its blood has to be sprinkled and on the lintels and the doorposts. त्याचं रक्त शिंपड आणि वेशीला दाराबाहेर लाव. And you shall be saved because of that blood. आणि त्या रक्तामुळे तू वाचशील. And Jesus आणि येशू entered Jerusalem gate on the 10th day of Nisan. निसानच्या 10व्या दिवशी येरुशलेमेच्या दारातनं आला. And he was judged for 4 days. 4 दिवस त्याचा न्याय करण्यात आला. Good Friday, he died on the cross, गुड फ्रायडेला तो वधस्तंभावर मरण पावला. fulfilling the shadow into substance. आणि जी सावली आहे ती त्यानं वास्तविकतेत बदलली. He got into the timing of God just because he did not display his kingship before time. देवाच्या वेळापत्रकात येशू कसा आला की त्यानं वेळे अगोदर आपला शाहीपणा आणि राजेपणा प्रदर्शित केला नाही, तर वेळ आली तेव्हाच त्याने उघड केलं की मी राजा आहे. Many people lose their blessings बरीच माणसं आपला आशीर्वाद गमावतात because कारण they don't want to step into meekness. त्यांना नम्रतेकडे पाऊल टाकायचंच नाहीये. When you don't step into meekness, आणि नम्रतेत जेव्हा आपण पाऊल टाकत नाही you get out of the timing of God. तेव्हा देवाच्या वेळापत्रकातनं आपण निघून जातो. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? The many times the devil challenged Jesus to display his power before time. ज्या बऱ्याच वेळेला सैतानाने येशूला उस्कवायचा प्रयत्न केला की तू वेळ अगोदर तुझं राजेपण प्रदर्शित कर. Remember that time लक्षात आहे ती वेळ when Jesus came out of the water, येशू पाण्यातून बाहेर आला. driven by the Holy Spirit in the Mount of Temptation. पवित्र आत्म्याद्वारे त्या मोहाच्या डोंगराकडे चालवला गेला. In Matthew 4, मत्थई 4था अध्याय. and the devil said, आणि सैतान बोलला you are very hungry. तुम्ही फार भुकेले आहात, You take this stone हा दगड घे and turn into bread. दगडाची भाकर बनव. Prove yourself. स्वतःला सिद्ध करून दाखव मी राजा आहे. You are the Messiah. स्वतःला सिद्ध करून दाखव की मी मसीहा आहे. But what's the point? पण काय सिद्ध करून दाखवायचं? He could make that stone into pizza or anything else. तो त्या दगडाचा पिझाही करू शकत होता अलीकडच्या भाषेतला. See? What bread? Anything he could have म्हणजे turned it ब्रेड into. काय, त्या दगडाला तो पुरणपोळीत पण बदलू शकत होता. But he said, पण तो बोलला I will do nothing except what the Father wants me to do. देव जो बाप त्याला माझ्याकडनं जे हवंय तेच मी करणार, त्याच्याशिवाय मी करणार नाही. That was his highest priority. आणि त्याचं उच्च सगळ्यात मोठं प्राधान्य हेच होतं. When your priority is the glory of God, you will even restrain your power. जेव्हा तुमचं प्राधान्य असं असतं की देवाचा गौरव व्हायला हवा, तेव्हा तुम्ही तुमचं सामर्थ्य आणि तुमची सत्ता पण थोड्या वेळ बाजूला ठेवता You will say, आणि म्हणता I will go behind. की मी थोडं मागे जातो. Though I can do many things, जरी मी बरंच काय आता करू शकतोय I will not do it. पण मी आता करणार नाही. Why? का? For the glory of God. देवाच्या गौरवासाठी. See? हा He takes away the focus from self तो स्वतःवरनं लक्ष काढतो and puts it on God. आणि देवावर लक्ष ठेवतो. If my God doesn't want it, I will not display my power. माझ्या देवाची इच्छा नाहीये ना, तर मी माझं शक्तीचं प्रदर्शन करणार नाही. Because कारण if I had displayed my power, जर मी माझ्या शक्तीचं सामर्थ्याचं प्रदर्शन आता केलं it wouldn't be for the glory of God. My God wouldn't have been glorified. I would have been तर glorified. आताला माझा गौरव होईल, माझ्या देवाचा होणार नाही. That is meekness. त्याला म्हणतात नम्रता. That is meekness. त्याला म्हणतात नम्रता. I will not do those things which I can do if it does not bring glory to my God. ज्या गोष्टी मी करू शकतो त्या गोष्टीही मी करणार नाही का, जर त्यातून देवाचा गौरव होत नाही तर मला ते करायचं He नाही. showed to the devil whom he is serving. त्यानं सैतानाला दाखवून दिलं की मी कुणाची सेवा करत आहे बघ. Are you understanding? कळतं का मी काय You म्हणतो? have to show to the devil तुम्ही सैतानाला दाखवायचं that you are serving Jesus. तुम्ही येशूची सेवा करत आहात. Let the world know संपूर्ण जगाला कळू दे you stand for the truth. तुम्ही सत्यासाठी उभे राहा. I stand for the truth. मी सत्यासाठी उभा I राहतो. stand for Jesus. मी येशूसाठी उभा I राहतो. will die for Jesus. मी येशूसाठी मरीन. I will not stand for the devil. मी सैतानासाठी उभा नाही राहणार.
There you will get your elevation. तिथं तुम्हाला उन्नती There मिळेल, you will get promotion. तिथे तुम्हाला बढती God मिळेल. will never let you down. देव कधीही तुम्हाला अपमानित लज्जित खाली पाडणार नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. That was the greatest passion of Jesus as the Son of Man. आणि मानवी पुत्र म्हणून येशू हा सगळ्यात मोठा आवेश हाच होता. What did Jesus tell the devil? येशू ख्रिस्त सैतानाला काय म्हणाला? Man does not live on this bread alone. मनुष्य केवळ या भाकरीवर जगत नाही. See, what did he say? काय बोलला? He didn't change it into the stone into bread. येशूने त्या दगडाची भाकर केलीच नाही. But yet he said, तरी बोलला, man does not live on bread alone. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. In other words, दुसऱ्या शब्दात, in a moment I could change it into bread. एका क्षणात मी हे सगळं भाकरीत बदलू शकतो. But man does not live on bread alone. पण माणूस फक्त भाकरीवर जगत नाही, They live by every word that comes from my Father. तर माझ्या बापाच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर माणूस जगेल. What did he do? त्याने काय केलं? He lifted up God's word and God's glory. त्यानं देवाचा शब्द उंच केला, देवाचा गौरव पुढे केला. He lifted up God's glory more than physical bread. त्यानं शारीरिक भाकरीपेक्षा देवाच्या गौरवाला मोठं केलं. He said, I will fast, I will die. आणि तो म्हटला, मी उपास करीन, मी मरीन. It's not what I can do or cannot do. मी काय करू शकतो आणि मी काय करू शकत नाही याचा प्रश्नच नाहीये. It's not bread that is important. भाकर महत्वाची नाहीच आहे. It takes more than bread to stay alive. जिवंत राहायला भाकरीपेक्षाही जास्त काहीतरी लागतं. It takes more than bread to keep you alive. लक्षात ठेवा, रोजच्या 3 वेळच्या अन्नापेक्षाही जास्त काहीतरी जिवंत राहायला लागतं. Don't labor for that perishable bread. त्या नाशकारक अन्नासाठी एवढे झटू नका. केवळ दिवसाच्या 3 वेळेच्या अन्नावर आपण जगत नाहीये. People kill, people murder, people cheat for that temporary bread. त्या तात्पुरत्या भाकरीसाठी लोक काय काय करतात, खून करतात, मारामारी करतात. And Paul says, पॉल म्हणतो, food for the stomach, stomach for the food, both will perish. अन्न पोटासाठी, पोट अन्नासाठी दोहोंचाही नाश आहे. It takes God's word to give us life. देवाचं वचनच लागतं आपल्याला जीवन द्यायला. It takes God's word to make you to live. देवाचं वचनच लागतं आपल्याला जिवंत ठेवायला. Yes, there was a time I could not find bread. एक वेळ होती की मलाही जीवनात भाकर मिळत नव्हती. If you see the power today, आजचं सामर्थ्य तुम्ही पाहिलं, because I know only one thing. तर त्याच्या मागचं कारण एकच की मला एकच माहिती आहे, It takes more than bread to have life. भाकरीपेक्षाही जास्त जीवन मिळवायला काहीतरी लागतं. The word of God. देवाचं वचन. This word of God has blessed me. या देवाच्या वचनाने मला आशीर्वाद This दिला. word of God will give me life. हे देवाचं वचन मला जीवन देईल. This word of God will never put me to shame. हे देवाचं वचन कधीही मला लज्जित करणार नाही. Today, आज I am feeding people. मी लोकांना खायला घालतो. That time I couldn't eat तेव्हा myself. मला स्वतःला खायला नव्हतं. Today I am feeding people. आज मी लोकांना खायला घालतो. How powerful is God's word. म्हणजे देवाचं वचन किती सामर्थ्यवान आहे. Amen. आमेन. See how Jesus glorified God. येशूनं कसं देवाला गौरव दिला He पहा. rejected to operate a miracle. आणि नाकारलंच की मी त्यावेळेला चमत्कार करणार नाहीये. Never did a miracle. आणि तेव्हा त्यांनी चमत्कार केलाच नाही. But that pleased the heavenly Father. पण त्यात स्वर्गीय बाप फार प्रसन्न झाला. Again the devil takes him to the pinnacle of the temple परत सैतानाने त्याला डोंगराच्या शिखरावर नेलं and says, आणि म्हटला, jump from there. इथून उडी मार. Since you are God's son, तू देवाचा पुत्र आहेस ना, since you are the Messiah of तू God. मसीहा म्हणतो देवाकडनं आलेला. See how the devil is reminding Jesus, म्हणजे सैतान येशूला कसं सारखी सारखी आठवण करून देत you होता. are the Messiah. तू मसीहा आहे ना, Display it now. चल आत्ता दाखव सामर्थ्य, Display it now. आता प्रदर्शन कर त्याचं. Goaded him. त्याला टोचे मारल्यासारखं उचकवलं. And when he knew that Jesus was not obliging, he quoted Psalm 91. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की येशू माझा ऐकतच नाही, त्याने स्तोत्र 91 तिथं बोलला. Psalm 91 says it. स्तोत्र 91 मध्ये लिहिलंय येशू. What does it say? काय लिहिलंय? God will send his angels to bear you up. देव त्याचे देवदूत पाठवेल ना तुला उचलायला. Don't worry. काळजी नको करू, Jump. उडी मार. See, Jesus could have jumped and the angels would have caught him. येशू उडी मारूही शकला असता, देवदूत त्याला धरायला येऊही शकले असते. But he didn't. पण येशूने तसलं काही केलं नाही. He said, I will not jump. येशू म्हटला मी उडी मारणार नाही. You don't listen to the devil even to do right things. तुम्ही योग्य कामं करायलाही सैतानाच आहे. नाही, सैतान म्हटला तू बरोबर कर म्हणून मी करतोय. सैतानाने सांगायचं मग तू कराय, सैतान नको. Even if the devil tells you to do right things, don't do. सैतानाने जरी तुम्हाला बरोबर करायला सांगितलं तरी त्याचं करायचं नाही. Because there is a hidden agenda of the devil. कारण त्याच्यामध्ये सैतानाचे लपलेले अजेंडे असतात. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? And then he said, मग तो बोलला, see this world. पहा हे जग, I will give you all of its glory. हे संपूर्ण वैभव मी तुला देईन.
In the second temptation, दुसऱ्या मोहात किंवा परीक्षेत Jesus answered him back. येशूने त्याला परत उत्तर केलं, What he said, don't test the Lord your God. प्रभू परमेश्वराची पारख करू नकोस. Amen. Amen. Don't test him. प्रभू परमेश्वराला पारखीला चढवू नकोस. And then the devil said, take all this glory. मग सैतान म्हटलं, हे सगळं वैभव घे, All this are yours. हे सगळं तुझं आहे, Because it has been given to me. कारण ते मला दिलेलं आहे. तुला फुकट दिला तर तू फुकट वाटायला काय नाही तुला. Say, you took it तू घेतलं, by deceiving Adam and Eve. आदाम आणि हव्वेला फसवून तू घेतलं, But पण there is a condition. त्याच्या मागे अट आहे. Devil always has a very wrong condition. सैतान नेहमी चुकीच्या अटीच घालतो. He will give you money, सैतान तुम्हाला पैसे देईल but he will say, sell your soul to me. आणि म्हणेल तुझा जीव मला दे, Yes. तुझा जीव मला दे, I will give you money. मी तुला पैसे देईन. The Pharisees said, परुषी बोलले, take this 30 pieces of silver, Judas, 30 चांदीची नाणी घे यहूदा, but betray Jesus. पण येशूला नाकार. The devil will give you in one hand and the other hand he will take away your life. सैतान एका हातानं तुम्हाला देईल, दुसऱ्या हातानं जीव काढून टाकेल. Just go on your knees and bow before me. That's all small thing. गुडघे टेक माझ्या समोर बस, नमन कर मला. मी तुला फुकट राजा बनवतो. हे काय? डॉंकीवर जायचं, मग हे करायचं, ते करायचं. Why whipping and stoning and beating and all that you have to go through the cross? I will give you straight away. कशाला एवढा मार खायचा, फटके खायचे आणि मग वधस्तंभ उचलायचा आणि वधस्तंभावर मरायचं वगैरे, कशाला एवढं सगळं? मी तुला सरळ राजा करून टाकतो ना. Jesus did not fall prey to it. येशू त्याला आहारी गेला नाही. See, take gold, take silver, take diamonds, take everything. सोनं घे, चांदी घे ना, हिरे घे, मोती घे ना. He said, no thanks. तो म्हटला नाही धन्यवाद, मला नको. नको मला. कळावे लोभ नसावा. Get lost, you devil. आणि सैताना मागे हो, For my Bible says, कारण माझ्या बायबल मध्ये लिहिलंय, you shall worship the Lord your God alone तू केवळ प्रभू परमेश्वराची आराधना करशील and serve him alone. आणि केवळ त्याचीच सेवा करशील. Some people worship him but serve somebody else. काही लोक त्याची आराधना करतात पण सेवा आणि कोणाची तरी करतात. That is important, isn't it? हे अतिशय महत्वाचं आहे. Jesus said, येशू बोलला, worship him and serve him. त्याची आराधना करा, त्याची सेवा करा. You need to worship him and don't serve the devil then. त्याची आराधना करून सैतानाची सेवा करू नका. Amen. Amen. That means Jesus was saying, याचा अर्थ येशू म्हणत होता, I came on this earth to serve him, मी या जगामध्ये त्याची सेवा करायला to आलो, serve my God, माझ्या देवाची सेवा to करायला आलो, worship him. त्याची आराधना करायला आलो. You know, the devil can offer you fame and name and money and everything सैतान तुम्हाला नाव, लौकिक, इज्जत, ख्याती, प्रसिद्धी हे सगळं देऊ शकतो. because he is the king of the worldly people. कारण सैतान जगिक लोकांचा राजा आहे. And I wonder how many people would have said no to it. आणि मला आश्चर्य वाटतं, कधी कधी मी विचार करतो की किती माणसं याला नाही म्हटली असती. Amen. आमेन. Jesus said no. येशू म्हटला नाही. The most excellent name, the name above every other name, said, I will not listen to you. सर्वश्रेष्ठ नाम, येशूचं नाम म्हणतं सैतानाला, मी तुझं ऐकणार नाही. I will listen to my Father. How meek he was. मी माझ्या देवबापाचं ऐकीन. किती नम्र होता. If we could have this kind of humility in the body of Christ, अशा पद्धतीची नम्रता जर ख्रिस्ताच्या शरीरात म्हणजे मंडळीत आली, every church will grow in leaps and bounds. प्रत्येक चर्च सीमेपलीकडे वाढेल. Because whenever you lift up Jesus, आणि जेव्हा केव्हा आपण येशूला वर करतो, he will gather all men unto येशू him. सर्व माणसांना त्याच्याकडे आणेल. If I be lifted up, जर मी उंच झालो, I will gather all men unto me. तर मी सर्व माणसांना माझ्याकडे आणीन. But many times we lift ourselves up, so all gather to us. परंतु बऱ्याच वेळेला आपण स्वतःलाच उंच करतो म्हणून माणसं आपल्याकडेच गोळा होतात. You need to lift up Jesus, so all will be attached to him. येशूला उंच करा म्हणजे सगळी माणसं येशूकडे येतील. Amen. आमेन. So after you have been tested and proven by God, तर देवानं तुमची कसोटी आणि पारख घेतल्यानंतर आणि त्या कसोटीला तुम्ही खरे उतरल्यानंतर God knows देवाला ठाऊक आहे, this person does not want self glory but my glory. या व्यक्तीला स्वतःचा गौरव नको, या व्यक्तीला माझा गौरव हवा आहे. Then God says, मग देव म्हणतो, मग याला honor करू. याला मान द्या. Amen. And so God blesses मग you. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. He gives you everything. मग देव तुम्हाला सगळं देतो. And he will give you a realm of signs and wonders operating in your life. आणि मग देव तुम्हाला स्वतःच्या जीवनामध्ये चिन्ह चमत्कार घडण्याचं स्तरही निर्माण He करून will देतो. give you the earth. देव तुम्हाला ही भूमी देईल. The meek shall inherit the earth. नम्र माणसं भूमी वतन पावतील. Inherit means what? वतन पावतील म्हणजे काय? वारसा, त्यांचा वारसा भूमी वारसा. असेल, त्यांचा वारसा पृथ्वी असेल.
Amen. वारसा. वारसाला स्ट्रगल नाही करायचं असतं. माझा बापाचे पैसे सगळं मला मिळणार. इट्स लाईक दॅट. दॅट इज वारसा. वारसा मिळवायला झटावं लागत नाही. मेरा बाप छोड़ के गया है, मेरा है. Praise the Lord. You don't fight for it. त्यासाठी भांडायला लागत नाही. But how opposite is the world? पण जग किती उलट चाललंय. To get one piece of land, they fight. जमिनीचा एक तुकडा घ्यायला भांडाभांड. And God says, आणि ते म्हणतो अरे भांडू नको, मीक राहा, मी तुला देऊन टाकतो. तू नम्र राहा, मी तुला देतो. But then only to say God gave me, no joy. पण असं फक्त म्हणण्यामध्ये की देवानी मला दिलं, त्यात एवढं काही असा आनंद येत नाही ना. People will say, लोक म्हणतील, you know, people how they are. लोक कसे देवाने दिलं का? लोक- मला वाटलं तू खूप कष्ट केलं. लोक पण कसे असतात, लोक पण सगळ्यावर पाणीच फिरतात ना, असं म्हणून अच्छा प्रभू दिया क्या छड. Jesus grew up with meekness. येशू नम्रतेत वाढला. Let us grow every day in meekness. आपण रोज नम्रतेत वाढूया. You know, I can remember मला आठवतं many times बऱ्याच वेळेला Joseph must have sent Jesus for small errands. मला असं वाटतं योसेफानी अनेक वेळेला येशूला लहान सहान कामांसाठी पाठवलं It असेल. must have been such a unique experience for even Joseph. isn't it? आणि योसेफाला पण तो एक खास असा अनुभवच असणार आहे. Just imagine कल्पना करा, Jesus येशू moving in the house, घरात वावरतोय, say in your own house, समजा तुमच्याच घरात, and Joseph saying, आणि योसेफ म्हणतो Jesus, येशू come here immediately. लवकर इकडे ये, I have work for you. माझ्याकडे काम आहे तुझ्यासाठी. Yes, Daddy. हो डॅडी. What is it, Daddy? काय डॅडी? Some of the holy people say, what? Joseph will he dare to call him Jesus? काही पवित्र माणसं काय म्हणतील, योसेफात एवढी हिंमत, येशूला हाक मारून म्हणतो तुला काम देतो. असं नसेल. What he'll call? Son of God. आता येशूला येशू म्हणून हाक नाही मारायची तर काय मारणार? देवाच्या पुत्रा इकडे ये. Son of God, come here. देवाच्या पुत्रा इकडे ये म्हणणार का? आता योसेफ त्याला येशूच म्हणून हाक मारणार Or will he call Messiah, come here? का? म्हणणार मसीहा इकडे ये, मारणार आहे इकडे ये, असं म्हणणार आहे का? Jesus, येशू come here. इकडे Take this stool. स्टूल घे. It is finished. Go give it to Mr. Hezekiah, who is staying there in that corner. पूर्ण झालंय. हिझकिया ब्रदरांना पॉलिश मारायला दे. And then after that, come here and help me to make this stool. ते झालं की मग येऊन हे दुसरं नवीन स्टूल करायचं, त्याला मदत कर. See, and Jesus was there. येशू होता. काय धरायचं सांग. डॅडी Daddy, काय? नीट धर. अरे Okay, नीट Daddy. Okay, धर. Daddy. See, हा, धरतो. can you imagine कल्पना करा how that house atmosphere would have been? त्या घरातलं वातावरण कसं असेल. When I go to heaven, I'll ask all this. स्वर्गात गेल्यावर मी हे सगळं विचारणार आहे. I will say, give me a DVD, how it happened. Say, डीव्हीडी दे मला की हे सगळं कसं झालं होतं. after knowing that is a miraculous child. हे सगळं जाणून की हे चमत्काराचं बाळ आहे. Jesus, get me a glass of water. येशू बाळा मला एक ग्लास पाणी आण रे. खूप उशीर केलं तू, लवकर आण. एक ग्लास पाणी आण रे. उशीर केला तू, लवकर आण. हालेलुया. So Jesus must have helped Joseph, his father, in many ways. तर येशूनी आपल्या योसेफाला वडिलांना बऱ्याच रीतीनं मदत केली असेल. Some people think, nay, I said nay. Jesus was sitting on the throne in the house of Joseph and he was doing nothing. काही लोकांना वाटतं ना येशू म्हणजे योसेफ डॅडींच्या घरात आरामात राजासारखा सोफ्यावर पाय ताणून काही न करता बसला And Joseph was coming. आणि योसेफ असा येत होता. Son of God, ओ देवाच्या पुत्रा, पाणी देऊ का? ओ पाणी जेवण देऊ का? येतो. बाळा बाळा बाळा. No. नाही, He was like any ordinary child because he was learning obedience. He was learning meekness. असं काही नव्हतं. असा काही प्रकारच नव्हता. कुठल्याही साध्या बाळासारखं त्याला वागवलं जात होतं, कारण तो तिथे नम्रता शिकत होता. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? And you know later on what they called Jesus? मागाहून त्यांनी येशूला काय म्हणून संबोधलं? He is the carpenter. सुताराचा मुलगा. म्हणजे काय? सुतार म्हणजे काय? His father's profession was a carpentry profession and he learned from his father how to be a good carpenter of Nazareth. त्याच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकीचा व्यवसाय होता आणि त्याने वडिलांकडून शिकून घेतलं की सुतार काम कसं चांगलं करतात. Daddy said, डॅडी बोलले, Jesus, येशू come here. इकडे ये. Now you have grown up. आता तू मोठा झालास, You have to learn your father's trade. तू तुझ्या वडिलांचं काम शिकलं पाहिजे. What did Jesus say? येशू काय बोलला? Don't you know? तुम्हाला माहित नाही I am called to cast out demons and मला भूत heal the काढायला? people and deliver the people. तुम्हाला माहित नाही मला भूत काढायला और मिनिस्ट्री के लिए मेरे को बोला है? Did he say that? असं म्हटलं का उद्धडार्ग? If that was the case, he wouldn't have been known as a carpenter. असं असतं तर त्याला सुतार म्हणून त्यांनी संबोधलंच नसतं. Your people have not even started the ministry, and if a mother says, "बाळा थोडं भाजीपाला आण," तुला माहित नाही का माझं केवढं मोठं कॉलिंग आहे. इथे लोकांनी मिनिस्ट्रीची सुरुवात जरी केलेली नसेल आणि नुकतीच सुरुवात झालेली असेल आणि आईनं म्हटलं जरा भाजी आणून दे,
की पारा चढतो? Didn't Joseph know that his son would be in the ministry? योसेफाला माहित नव्हतं माझा मुलगा सेवेत जाणार आहे. But Joseph also knew there's a time for the पण ministry. योसेफाला हेही माहिती होतं की मिनिस्ट्रीची वेळ आल्यावर मिनिस्ट्री होणार आहे. Some of the sons say, काही मुलगे म्हणतात, Daddy, डॅडी I won't study further. मी पुढे अभ्यास करणार नाही, बस. बस खूप शिकलो. Don't you know that I should be about my heavenly father's business? तुम्हाला माहित नाही डॅडी, मी स्वर्गीय बापाच्या व्यवसायात पाहिजे. As it is, I'm going to be a great preacher एक तर मी मोठा प्रीचर होणार आहे, or full-time worker. का फुल टाइम मिनिस्ट्रीत मी जाणार आहे. Son, you study and finish your education. बाळा, अभ्यास करून शिक्षण डिग्री पूर्ण कर. नाही. सॅम्युएल सारखं देवाने बोलवलं मला. हो. अरे ते शेजाऱ्याने कोणीतरी बोलवलं असेल. शमुएला, अरे शेजारच्या काकूंनी हाक मारली. See, if there is anything in you, it will surface even after you study or during your studies. तुझ्यात जर काही कॉलिंग आणि मिनिस्ट्रीचे प्रकार असतील ना, तर तू अभ्यास करून डिग्री घेतल्यावर सुद्धा ते वर येतील. असं काही नाही की त्यासाठी अभ्यास सोडायचा मगच ते कॉलिंग वर येतं, असं कुठं बायबल मध्ये लिहिलेलं नाही. Jesus completed his carpentry lesson. येशूनं सुतारकीचे धडे संपवले, He became a carpenter. शिकून घेतले, सुतार झाला. That means म्हणजे somewhere around from 25 to 30, he was a thorough, professional, good carpenter of Nazareth. 25 ते 30 ही जी त्याची वर्ष होती, 25 पासून 30 पर्यंत या वर्षांमध्ये कुठेतरी तो तिथला एक चांगला नाझरेत गावातला सुतार बनला. Amen. आमेन. And so people were calling him, लोक त्याला बोलवायचे, Jesus, येशू come to my house. माझ्या घरी ये, Make a table, a kitchen table for me. किचनचं टेबल करून जा रे. And Jesus was there cutting, येशू तिथे जायचा कापायला fixing it up आणि nicely. सगळं व्यवस्थित टेबल करायचा. And so everybody knew him. सगळे त्याला ओळखायचे, What a good carpenter he हा is. सुतार खूप चांगला आहे. Carpentry काम करतो पण पैसे जास्त घेतच नाही. सुतारीचं काम छान करतो, पैसेही कमी घेतो. It must have been true about Jesus. येशू विषयी हे खरं असेल. Good carpenter. चांगला सुतार आहे, Faithful carpenter. एकदम विश्वासू आहे. I believe Nazareth would have been blessed because of this carpenter. मला असं वाटतं की या सुतारापायी नाझरेत आशीर्वादी झालं असेल. It's very, very important to walk in submissiveness in your early development stage of a believer. तुम्ही बिलीवर झाल्यानंतर तुमचे जे विकसित व्हायचे लवकरचे दिवस आहेत, त्यामध्ये तुम्ही आधीनता शिकून घेणं खूप महत्वाचं आहे. Till the age of 30, 30व्या वर्षापर्यंत Jesus was developing. येशू विकसित होत होता, He was growing वाढत होता. in meekness, in humility, in obedience, in submissiveness to his parents. नम्रतेमध्ये, दीनतेमध्ये, लीनतेमध्ये, आज्ञांकितपणामध्ये आपल्या माता He पितांद्वारे pleased his father. Then He आपल्या- pleased his mother. त्यांना आपल्या आई वडिलांना खुश ठेवलं, He helped his father. वडिलांना मदत केली, He had learned carpentry. सुतारीचं काम शिकला. Everyone knew him that he सगळे- was a carpenter. सगळे त्याला ओळखायचे की हा सुतार आहे. One day, एके दिवशी- the heavenly father called him स्वर्गीय बापाने त्याला पाचारलं and said, Jesus, आणि म्हणाला, येशू enough of being a carpenter. आता सुतारीचं काम बास, Do my work. आता माझं काम कर. Then at the age of 30, मग 30व्या वर्षी he said goodbye to his family. त्यांना आपल्या परिवाराला बाय केलं. And I believe आणि माझा असा विश्वास आहे, he never went back home, परत तो कधी घरी गेला नसेल, went out. बाहेर पडला. We never see him ever back home. मग परत कधी तो आपल्या घरी गेलेला आपल्याला दिसत नाही. Birds of the air have nests. आकाशातल्या पक्ष्यांना घरटी आहेत, I don't have even a place to lay कोकडांना back बिळ down. आहेत, पण मला डोकं टेकायला जागा नाही. Are you understanding, people? कळतं का? I think so. He never went back home. मला असं वाटतं की त्यानंतर तो परत कधी घरी गेला नसेल. And so the heavenly father said, आणि म्हणून स्वर्गीय पिता बोलला, This is my beloved son, हा माझा परमप्रिय पुत्र आहे in whom I am well pleased. आणि याच्यावर मी प्रसन्न आहे. Why? का? Only for that water baptism? फक्त त्या पाण्याच्या बाप्तिस्म्याविषयीनच? His growth त्याची वाढ, in meekness, नम्रतेतली in वाढ, obedience, आज्ञांकितपणातली वाढ, in faithfulness विश्वासूपणातली वाढ brought about that verdict about him from the heavenly father. त्याच्या विषयीनं असं बोलून गेली देवबापाद्वारे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. Every day you grow in meekness. रोज तुम्ही नम्रतेत वाढा. As you grow in meekness, जसं तुम्ही नम्रतेत वाढाल, there is a great opening kept open for you. तसं मोठं दार तुमच्यासाठी उघडलेलं आहे.
He was not just pleasing the Father because of his relationship, तो केवळ त्याचं नातं बापाशी आहे म्हणून त्याला प्रसन्न करत नव्हता, but because of the way of life, पण त्याची जीवनशैली, how he grew. कसा तो वाढला. Because people say, oh, that is the relationship. That's why the Father said, this is my beloved son. कारण लोक म्हणतात की त्यांचं नातंच होतं म्हणून देवबाप त्याला म्हटला की तू माझा लाडका आहेस. ते जगात होतं. असं जगात होतं. आपला मुलगा खून पण केलं तर माझा बिलवड सन आहे, isn't it? माझा लाडका बाळ आहे. एकदम लाडका आहे. अरे नाही, बाळ. पण त्यांनी खून केलं. नाही नाही, खून असं करत नाही, चाल कोणीतरी दुसरं केलं असेल. नाही, पण फोटो बिटो मध्ये आहे, चालेल, तरी सुद्धा माझा मुलगा आहे. खून केलं तर काय होतं? And God is not like us. देव आपल्यासारखा नाही. He saw something in Jesus. देवाने येशूत काहीतरी पाहिलं That's why he said, म्हणून तो बोलला, this is my beloved हा son, माझा परमप्रिय पुत्र आहे in whom I am well ज्याच्यावर मी pleased. प्रसन्न आहे. Why? का? From childhood, बालपणापासून he walked straight. सरळ चालला. Every time you walk straight, ज्या दर वेळेला तुम्ही सरळ चालाल God is with you. देव तुमच्या बरोबर आहे. God blesses you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. God gives you the ministry. देव तुम्हाला सेवा देईल. God opens effectual doors for you. देव तुमच्यासाठी प्रभावशाली दार उघडेल. As he lived in meekness as the Son of Man. मानवी पुत्र या नात्याने जसा तो नम्रतेत वाढला, What happened? काय झालं? Philippians 2:9 says, फिलिप्पी 2 त्यातलं 9 वचन म्हणतं, wherefore God also has highly exalted him and given him a name which is above every other name. यामुळे देवाने त्याला फारच उंचही केले आणि प्रत्येक नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. नाव पाहिजे, आमेन. प्रमोशन पाहिजे, ब्लेसिंग पाहिजे, इन्क्रिमेंट पाहिजे. Let us learn meekness. नम्रता शिकूया. Let us learn meekness. नम्रता शिकूया. Here exaltation means promotion. इथे उंच म्हणजे बढती. Amen. Amen. Promotion or exaltation does not come from the east nor from the west. बढती पूर्वेकडनं पश्चिमेकडनं येत नाही. It doesn't say it comes from God. देवाकडनं येते असं लिहिलेलं नाही, God is the judge. पण देव न्याय करतो असं लिहिलंय. See, the simple way to say is promotion does not come from the east nor from the west but comes from God. साधा प्रकार म्हणायचा कसला की पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही तर देवाकडनं येते. But it doesn't say that. पण असं नाही ना लिहिलेलं. Exaltation does not come from the east nor from the west but God is the judge. पूर्वेकडनं पश्चिमेकडनं बढती येत नाही तर देव न्याय करतो. In other words, दुसऱ्या शब्दात after he judges you, he will elevate you. त्यानं तुमचा न्याय निवाडा केल्यावरच तो तुम्हाला उंच करेल. When he sees your meekness, when he sees your attitude, when he sees your walk, when he sees your godliness, he will elevate you. तुमच्यातली नम्रता, तुमच्यातला भक्तिमानपणा, ज्ञानकीतपणा, अधीनपणा हे सगळं बघितल्यानंतरच तो तुम्हाला उंच करेल. What does it show? याचा अर्थ काय? It is not purely based on relationship alone, it is based on our life. केवळ आपल्या नात्यावर अवलंबून नाही, आपल्या जीवनावर अवलंबून आहे. The Pharisees told Jesus, फरीसी येशूला बोलले, don't you know? तुम्हाला ठाऊक नाही Abraham is our father. अब्राहम आमचा बाप आहे. Let him be your father. असू दे ना अब्राहम तुमचा बाप. Bear fruit of repentance, show a life worthy of living a Christian walk. पश्चातापाचं फळ दाखवा, एक यथायोग्य ख्रिस्ती जीवन जगा. It's not enough saying, my father is Abraham. केवळ असं म्हणून चालणार नाही माझा बाप किंवा माझे वडील अब्राहम आहेत. Just saying, I know Jesus. असं म्हणून की मला येशू ठाऊक आहे, I am born again. माझा नवीन जन्म झालेला आहे. Just having a Christian name and holding the Bible and having a bumper sticker does not mean that God is forced to bless you. केवळ ख्रिस्ती नाव असणं, ख्रिस्ती कुटुंबात जन्माला येणं, मोठे स्टिकर ख्रिस्ती लावणं ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही खरे ख्रिस्ती झालात आणि देव तुमच्यावर प्रसन्न आहे. Meekness. नम्रता. Let us walk in meekness, नम्रतेत चालूया, in obedience. आज्ञांकितपणात चालूया. We learnt about the meekness of Jesus. येशूतल्या नम्रतेविषयी आपण आज शिकलो. Let us learn the meekness of another man of God tomorrow. अजून एका देवाच्या सेवकातली नम्रता उद्या शिकू. So we can learn from both. म्हणजे दोघांकडनं, येशूकडनं आणि देवाच्या सेवकाकडनं, दोघांकडनं आपल्याला शिकता येईल. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Oh God, I thank you, Master. धन्यवाद दे बाप्पा. Lord, on this Palm Sunday, प्रभू या झावळ्यांच्या रविवारी you taught us तू आम्हाला शिकवलंस how powerful is meekness. नम्रता किती सामर्थ्यवान आहे. In your eyes, it is तुमच्या- very powerful. तुझ्या डोळ्यांमध्ये नम्रता खूप सामर्थ्यवान In the आहे. eyes of the world, जगाच्या नजरेत it has no value. त्याला किंमत नाही, It has no value. काही किंमत नाही नम्रतेला. But Lord, पण प्रभू
in the spiritual realm, आध्यात्मिक जगात in your eyes. तुझ्या नजरेत Meekness is very, very powerful. नम्रता खूप सामर्थ्यवान आहे. When a person is meek, एखादा व्यक्ती जेव्हा नम्र असतो he gets the portion of God. त्याला देवाचा वाटा मिळतो. He gets the portion of God. त्याला देवाचा वाटा मिळतो. When you get the portion of God, आणि जेव्हा देवाचा वाटा आपल्याला मिळतो you don't struggle. तेव्हा आपण झटत नाही, You don't fight. आपण भांडत नाही. You just take it as an inheritance coming आणि from केवळ God. देवाकडनं आलेला वारसा म्हणून आपण ते स्वीकारतो. Oh God, ते बापा, you have taught us the importance of meekness. तू आम्हाला नम्रतेतलं महत्व आज शिकवलंस. Help us आम्हाला मदत कर. to walk meekly on this earth. या भूतलावर आम्ही नम्रतेनं चालावं. Help all of us आम्हाला सगळ्यांना मदत कर to walk with meekness, की आम्ही नम्रतेनं चालावं, with the meek attitude, नम्र वृत्तीनं with the चालावं, humble attitude, नम्र वृत्तीनं चालावं, that your blessings will lie on us. की तुझे आशीर्वाद आमच्यावर यावेत. On this Palm Sunday, या झावळ्यांच्या रविवारी though you are the Messiah, जरी तू मसीहा आहेस, the King of Kings, राजांचा राजा the आहेस, Lord of Lords, प्रभूंचा प्रभू आहेस, you sat on a donkey. तू गाढवावर बसलास, You sat on a donkey. तू गाढवावर बसलास. The world didn't understand जगाला कळलं नाही why you sat on a donkey, तू का गाढवावर बसलास. but पण we as a church, आम्ही चर्चच्या नात्यानं we could read it. आम्ही वाचू शकतो. You are giving us a revelation. तू आम्हाला प्रकटीकरण देत आहे How powerful is meekness. की नम्रता किती सामर्थ्यवान आहे. And we thank you, Lord. आणि आम्ही तुझे आभार मानतो. We thank you, Lord. आम्ही तुझे आभार मानतो. Help us, Lord, आम्हाला मदत कर प्रभू, to be meek, नम्र राहायला, to be meek, नम्र to राहायला, walk meekly. नम्रतेनं चालायला. And Father, देवबापा, those people who are walking meekly जी माणसं नम्रतेनं चालतायत, by choice, निवडून ठरवून की मी नम्रपणे चालणार आहे, bless them today. आज त्यांना आशीर्वादित कर. Bless them today. आज त्यांना आशीर्वादित कर. Let the meek inherit the earth. नम्र लोकांना पृथ्वी वतन मिळू दे. All the blessings of the earth, सगळे पृथ्वीवरचे आशीर्वाद मिळू दे. let it belong to the meek. नम्र लोकांच्या मालकीचे होऊ देत. Thank you, Jesus. धन्यवाद बापा, Thank you, Jesus. धन्यवाद स्वामी. I believe your blessings are coming. माझा विश्वास आहे तुझे आशीर्वाद येत आहेत. The blessings are coming. आशीर्वाद येत आहेत. The Palm Sunday meek Jesus is blessing. झावळ्यांच्या रविवारचा नम्र येशू आशीर्वाद देत आहे. Because Jesus said, कारण येशू बोलला, come to me, माझ्याकडे या, all you labor and are heavy laden, अहो and I will कष्टी give व you rest. भाराक्रांत जन हो आणि मी तुम्हाला विसावा देईन. Take my yoke upon माझे you, जोखड तुमच्यावर घ्या and learn from आणि शिका, for I am meek कारण मी नम्र आहे and lowly at heart. आणि हृदयाने दीन आहे. Lord, प्रभू, we are taking your yoke. आम्ही तुझं जोखड घेत आहोत. We are taking your yoke, आम्ही तुझं जोखड घेतोय. and we know आम्हाला ठाऊक आहे, when we learn from you आम्ही जेव्हा तुझ्याकडून शिकू what is meekness, नम्रता म्हणजे काय, then we shall also be exalted. की आम्ही पण उंच होऊ. Jesus didn't say, येशू असं नाही बोलला, learn meekness from books. पुस्तकांमधून नम्रता शिका. He said, येशू बोलला, learn meekness from me, माझ्याकडून नम्रता शिका, from my life, माझ्या जीवनातून नम्रता शिका and you shall be blessed. आणि तुम्ही आशीर्वादित व्हा. Yes, Lord. हो प्रभू, We are learning meekness from you. आम्ही तुझ्याकडून नम्रता शिकत आहोत. Today we learned a few things of the kind of meekness you carried. ज्या पद्धतीची नम्रता तुझ्यात होती त्यावर थोडंफार आज आम्ही शिकलो. And we are going to walk in that kind of meekness. त्या नम्रतेत आम्ही चालणार आहोत. Say it to the Lord. सांगा तुम्ही We प्रभूला, will walk with that kind of meekness. बोला तुम्ही प्रभूशी, सांगा त्याला की या पद्धतीच्या नम्रतेत आम्ही चालणार आहोत And we shall be blessed. आणि आम्ही आशीर्वादित होणार आहोत. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात बरे व्हा. Be elevated in the name of Jesus. येशूच्या नावात उन्नती पावा. Be promoted in the name of Jesus. येशूच्या नावात बढती घ्या. Lord, धन्यवाद start blessing them from today. प्रभू, आजपासून त्यांना आशीर्वाद द्यायला सुरुवात कर. Every day दर दिवशी in this whole Passion Week, या पूर्ण पवित्र सप्ताहात let there be released a unique blessing for that day. विशिष्ट आशीर्वाद प्रत्येकावर त्या दिवसाचा त्या दिवसाला उतरू दे. Today, आज whatever blessings are reserved for this Palm Sunday, जे आशीर्वाद या झावळ्यांच्या रविवारचे तू राखून ठेवलेले आहेत, as a man of God देवाचा सेवक या नात्यानं and pastor of the church, आणि या चर्चचा पास्टर या I नात्यानं claim it for my church in Jesus' name. माझ्या चर्चसाठी येशूच्या नावात मी ते मागतो. Let it be
be released to my church in Jesus' माझ्या name. चर्चला येशूच्या नावात ते आशीर्वाद मोकळे होऊ देत. And the church said, yes, I receive it. आणि चर्च म्हणू दे, हो मी स्वीकारतो, हो मी स्वीकारते. Amen and amen. आमेन, आमेन.